चिंचेची पानं तोडल्यानंतर शेतमळ्यातील बायका मला आंब्याची पानं तोडताना या पानाची तू कोणती रेसिपी करणार ग असं विचारत होत्या. मला खूप हसू आलं. नाही आंब्याचे खायचे नाही, आंब्याचे द्या. आंब्याचे आपल्या दाराला तोरण. दाराचं तोरण ही खूप साधारण गोष्ट आहे व हा व्हिडिओ सुद्धा. पण बऱ्याच माझ्या मैत्रिणींना व नवविवाहित स्त्रियांना माहिती नसेल की आंब्यामध्ये जंतुनाशक, रोगनाशक औषधी गुण असतात, जे घरातील दारातील वातावरण निर्जंतुक करण्यासाठी पूर्वापार चालत आलेले आहे. पण त्याचं महत्त्व कोरोना काळापासून जास्त वाढले, कारण घरात येताना सॅनिटायझर मारून येण्यापेक्षा आयुर्वेदिक आंब्याच्या पानाखालून या, हे सोपं आहे, हो ना. म्हणून तर म्हटलं चला टाकाऊपासून टिकाऊ व सुंदरही व उपयोगीही काहीतरी बनवता येईल का या विचारातच असताना डोक्याच्या चिरागमधून सुंदर छोटीशीच असेल पण माझ्यासाठी मला खूप मोठी वाटणारी गोष्ट बाहेर आली. ही कल्पना दार सजावट, शुद्ध वातावरणासाठी उपयोगात आली. तुम्हालाही अशाच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवता येतात का? येत असतील किंवा उपयोगात आणत असाल तर मलाही जरूर कमेंट्स करा, कारण टाकाऊपासून टिकाऊ बनवणं ही काळाची गरज झालेली आहे.